मराठा आरक्षण को लेकर फिर से गर्माहट बढ़ गई है। मराठा आंदोलनकारी मनोज जरांगे पाटिल आरक्षण के लिए फिर से मैदान में उतरने वाले हैं। 30 मई से फिर आंदोलन की घोषणा की गई है। इस पर बबनराव तायवाड़े ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि इस अनशन से यदि ओबीसी समाज के आरक्षण पर असर हुआ तो ओबीसी समाज भी फिर से सड़कों पर उतरेगा। पुढे भविष्यात सुद्धा जर आमच्या आरक्षणाला यांच्या मागणीमुळे कुठल्या तरी झळ पोचते आहे असं ज्या दिवशी या 60% ओबीसी समाजाला वाटेल त्या दिवशी या महाराष्ट्रातील 60% ओबीसी पुन्हा रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता सुसज्ज आहे। केव्हाही आम्ही 60% लोक रस्त्यावरती येऊ शकतो। अंतरावली सराटी में यही अनशन होगा, ऐसा जरांगे ने बताया। उन्होंने कहा कि 8 महीने बाद भी सातारा गैजेट लागू करने का वादा अधूरा है। मुझे आज ईमानदारी का फल मिला है। वही तायवाड़े ने कहा कि इसके अलावा यह आरक्षण हमें संविधान ने दिया है, किसी भीख के तौर पर नहीं मिला है। इसलिए ओबीसी आरक्षण के जीआर को रद्द करने की शक्ति किसी के पास नहीं है। ओबीसीचा जीआर रद्द करायची ताकद, मी ताकद म्हणतो आता, हे केंद्र सरकारमध्ये नाही, राज्य सरकारमध्ये नाही, तर हे म्हणणारे कोण? अहो, हे संविधानाप्रमाणे मिळालेलं आरक्षण आहे। काय भीक नाही दिली कुणी? काय तुम्ही भीक दिली असती तर गोष्ट वेगळी आहे। काका कालेलकरांपासून बीपी मंडल आयोग जो बसला होता या देशामध्ये, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल मंजूर होऊन त्यांच्या अहवालामध्ये कुणबी हा म्हणजे बॅकवर्ड आहे आणि संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची तरतूद त्या बीपी मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार आहे, जे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंजूर झालं आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं 93 मध्ये। ते आरक्षण रद्द करण्याची ताकद कोणामध्ये असू शकते का? जर केंद्र सरकार नाही करू शकत, राज्य सरकार नाही, तर हे म्हणणारे कोण?